हॅलो, नमस्कार. मी अनघा. पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मागल्या वेळी मी जेन अल्फा आणि जेन झीसाठी काही पुस्तकं सुचवली होती. पण यावेळी आपण आणखीन त्याच्या थोडं पुढे जाऊ आणि जेन बीटा म्हणजे आता जी 1 वर्षाची असतील किंवा 2-2.5 वर्षांच्या वयाच्या मुलापर्यंत त्यांना आपण कुठली पुस्तकं देऊ शकतो हातात. तर ती पुस्तकं मी रिकमेंड करणार आहे आणि ही ती सगळी पुस्तकं आहेत जी माझी 1 वर्षाची मुलगी स्वतः एन्जॉय करते. सो ही ट्राईड एंड टेस्टेड पुस्तकं आहेत. तर यातलं पहिलं पुस्तक किंवा पुस्तकांचा सेट जो आहे तो हा आहे. ही 5 पुस्तकं आहेत. तर या पुस्तकांची खासियत अशी आहे की ही जस्ट 4-4 कार्डबोर्डची पुस्तकं आहेत. खूप छोट्या-छोट्या गोष्टी खूप सिंपल वेनी आणि खूप सुंदर यात सांगितलेलं आहे. चित्र यातली खूप सुंदर आहेत. सो त्यांना वाचता जरी येत नसलं तरी ती चित्र ते एन्जॉय करतात आणि चित्र ते बघत असताना त्यांच्याशी चित्रांशी बोलतात आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलं एन्जॉय करतात. दुसरं पुस्तक आहे सगळ्यांच्या आवडीचं आणि सगळ्यांच्या माहितीचं पंचतंत्र. तर ही सगळी पंचतंत्रमधली गंमत एका आणखीन कलरफुल फॉर्ममध्ये इथे आहे. म्हणजे माझ्याकडे माझ्या लहानपणीचं पंचतंत्रचं पुस्तक होतं. ते असं ब्लॅक एंड व्हाईट मध्ये स्टोरी लिहून होत्या आणि ब्लॅक एंड व्हाईटमध्येच चित्र होती. पण आता इतकं कलरफुल, इतकं छान हे पुस्तक अवेलेबल आहे. त्यातली सुद्धा चित्र खूप सुंदर आहेत. म्हणजे आजच्या स्क्रीनच्या काळात, आजच्या मोबाईल स्क्रीनच्या काळात जिथे खूप जास्त कलर स्क्रीनवर दिसतात, सगळं असं मूव्हिंग असतं आणि मुलं अट्रॅक्ट होतात. त्या काळात अशी अट्रॅक्टिव्ह चित्र असणारी पुस्तकं जर का मुलांना दिली, तर स्क्रीन ॲडिक्शनचं प्रमाण कमी होतं. मस्ती-मस्तीत आम्ही एक पेज फाडलं सुद्धा आहे. सो त्याकडे लक्ष देऊ नका. पण असं खूप सुंदर हे छान पुस्तक आहे गोष्टींचं पंचतंत्रातल्या. तिसरं जे माझं रिकमेंडेशन आहे, ते पुस्तक नाही म्हणता येणार, पण ॲक्टिव्हिटी बुक आहे ती. माझ्या मुलीला तिच्या एका मावशीने गिफ्ट केलेलं आणि हे पुस्तक खेळता-खेळताच आम्ही वरण-भात वगैरे खातो, त्यामुळे याला असा छान वरण-भात लागलेला आहे. या पुस्तकात असं आहे की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे शर्टच्या बटन लावायला शिकणं, ज्याला आपण फाईन मोटार स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, तसं काहीसं. हे बक्कल्स आहेत, इथे अल्फाबेट्स आहेत, इथे 1, 2, 3 वेगवेगळे शेप्स, कलर्स, ही घड्याळ, ॲनिमल्स, वेदर आणि चित्र काढण्यासाठी, कलर्स करण्यासाठी तिथे स्केच पेन सुद्धा होते. पण आम्ही ते स्केच पेन्स वापरून पूर्ण संपवले आणि कुठे-कुठे ते आहेत. अशा छान वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या पुस्तकात आहेत. ही 3 पुस्तकं जी आहेत ती स्पेशली मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. सोबतच त्यांचं एक स्टोरी टेलिंग किंवा चित्रांकडे बघून त्यांची जी विचार करण्याची क्षमता आहे, वेगवेगळी स्टोरी बिल्ड करण्याची त्यांची स्टोरी बिल्ड करण्याची जी क्षमता आहे, ती सुद्धा वाढते. त्यामुळे ही पुस्तकं मला इम्पोर्टंट वाटतात आणि त्यासोबतच ती एन्जॉय करते. त्यामुळे मला वाटलं की मी तुम्हाला सुद्धा